बॉटल फुल भरलेली आहे. माझ्या आईने खूप सारा मसाला दिलेला आहे. मग वास खूप छान येतोय. तू कुछ नाराज है क्या पुत्र? कधी काय सांगत नाही तुम्ही कुठे जायचं का जायचं ते. ए मनीष कुठे गेलं तर खर्च होतोय. आज फोंडेजीने सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि झाडं पण एकदम शांत स्तब्ध झाले. कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आता आणि मी स्वयंपाक करत आहे. कढईमध्ये एका साईडला मी कांद्याची पात शिजायला ठेवलेली आहे. उया शिजली का वा भाई. आता याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचे कूट घालायचं राहिलेलं आहे आणि एका साईडला दूध पण उकळत आहे. तर दूध पण चांगलं उकळलेलं आहे. सकाळी दूध उकळायला ठेवलेलं आहे. आज तर रोज खूप उशीर होतो जेवण वगैरे चांगलं दूध उकळतो आणि आज सकाळी उकळलेलं आहे. गॅस बंद करते. कांद्याची पात शिजल्यानंतर आता शापूची भाजी पण बनवायची आहे मला. पण अगोदर तुळशी मातेला जलार्पण करते आणि नंतर शेंगदाण्याचे कूट टाकते कांद्याच्या पातीमध्ये. आज सकाळपासून वातावरण खराब झालेलं आहे. सकाळपासून आभाळ आलेलं आहे. एकदम शांती आहे बाहेर आणि झाडं पण एकदम शांत स्तब्ध झालेली आहेत. अजिबात झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही. कांद्याची पात शिजलेली आहे आणि ह्या सर्विंग बाउलमध्ये मी काढत आहे आणि ह्याच कढईमध्ये मी शापूची भाजी बनवणार आहे. आता फोंडेजी देवपूजा करत आहेत. आता दीप ज्योती हा परब्रह्म दीप ज्योती जनार्दन. आज फोंडेजीने सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि हे दोघं तर जेवण करत आहेत आणि दादू माझा आज बाहेर खायला गेलेला मित्रांबरोबर मिसळ पाव. आणि आज जेवणामध्ये मी बनवली आहे कांद्याची पात, शापूची भाजी आणि रात्री चटणी पण आहे. म्हणजे कालची चटणी रात्रीची नाहीये, काल सकाळची. आणि प्रसाद पण आहे देवळांवरून आणलेला. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आजचं एकदम आपलं देशी पद्धतीचं जेवण आहे. भाजी आणि भाकरी. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. स्वादिष्ट भोजन झालं तर फोंडेजी म्हणतात आता 1 कप चहा बनवून दे. काम झालंय. हा आज रविवार सुट्टी ना फोंडेजी. कुठे जायचं तुम्हाला? सोसायटीचं काम करतो. सोसायटीचं? कुठल्या सोसायटीचं? कान्हा स्टेशन गेला. एक मशीन बंद है. अच्छे से कपड़े सुखाने के लिए डाल दो बेटा. खारखुश खुश मतलब क्या है? खारखुश प्यार से. ठीक आहे. आज मनाकडे ही ड्युटी दिलेली आहे मी. म्हणजे काय तर मी टाकतो. रोज तू टाकतो? हा, सुट्ट्या लागल्यापासून तू टाकतोस. करियो आराम से करियो. माझे कपडे छान व्यवस्थित झटकून टाक. इथं दादू आता झोपलेला आहे. आताच उठला होता ना झोपेतून. पुन्हा झोपला. आणि इथं गॅसवरती फोंडेजींसाठी चहा उकळायला ठेवलेला आहे आणि ह्या चहामध्ये मी गवती चहाची पानं आणि अद्रक टाकलेला आहे. चहा तयार झालेला आहे. आता कपामध्ये सोडून देते फोंडेजींना. एक चहाचा कप फोंडेजींना आणि एक मला. फोंडेजी हे घ्या. दुपारी 2चा चहा. धन्यवाद. पाणी आणते. सेवा में हाजिर है. दादू अरे लोणं बास कर बेटा. पढ़ाई कर. एग्जाम चालू है थारी. बाकी काय ऑफिस आहे का? वा खूप छान झालाय चहा. मस्त. मग कसा वाटला चहा? छान. और कुछ बोलना चाहते हो इस विषय पर? मीठा आहे. करमत नाही मला. करमत नाही? मग काय करायचं आता? कुठे जायचंय का? कुठे गेलं तर खर्च होतोय. चला आपण 2-3 दिवसापूर्वी चिरलेली हळद अजून वाळलेली नाही. 2 दिवस तर आभाळच होतं, पाऊस होता. आज थोडंस ऊन पडलेलं आहे. आता ठेवते थोडा वेळ वाळत. चल घे एक ताट. पण पाऊस आल्यावर काय करणार? पाऊस आल्यावर घेऊन यायची खाली. आभाळ आले की पुन्हा कोण लक्ष देणार? आपण बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे? मला गाडीवर बसलं कळतं कुठे जायचं. कधी काय सांगत नाही तुम्ही कुठे जायचं का जायचं ते. कारण मी AI आहे. AI का? पप्पा AI आहेत. फोंडेजी AI आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ए ओ बाय, धन्यवाद. ए मनीष, पावसावर लक्ष ठेवलं तर सगळं व्हायला जाईल. इथे लक्ष ठेवायचं खिडकीमध्ये. ऊन दिसतंय आता. कानात बोळे घालतात, ते इयरबड्स घालतात, गाणी ऐकत बसतात आणि मग कसं कळणार पाऊस आलेला. ठीक आहे, ये लवकर. अच्छा वा. आणि मी काय करतोय, मी पण तेच करतोय बघा, कानातच घातलेत मी इयरबड्स. हे इयरबड्सचा कोण शोध लावला? चायना. हा, मला माहिती आहे का फंडजी, याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होतात. मी आता घरात बसून कसं काय? नाही, लोक काय करतात, पाय पाय चालते ना वगैरे, गाडीवर सुद्धा ते कानामध्ये कॉर्ड मी नाही, आणि गाणे ऐकत किंवा फोन अटेंड करत गाडी चालवतात, त्याच्यामुळे दुर्घटना. मला वेळ मिळत नाही. आता मी फावल्या वेळात बसलो म्हणून गाणी ऐकतोय. कळलं? ठीक आहे. मला इतरांची उपमा देऊ नको, सांगू नको. सांगते तुम्हाला एक उदाहरण. मला सांगू ना, मी स्वतः आवाज देते तरी तुम्हाला कधी कधी ऐकायला येत नाही. मग आता मी घरात कशाला मला सांगते काय? आओ, घरामध्ये सुद्धा कोणाचे कानामध्ये कॉर्ड घालून बसलेलं असतं. काय तुमचा जवळच असतो, 4 वेळा असतो तरी ऐकायला जात नाही. त्याचं कारण आहे, मला ऐकायला कमी येते, तर मग तुमच्या आवाजामध्ये मला ते ऐकायला येत नाही. नाही, तुम्ही कॉर्ड नका वापरायचो, बस ते इयरबड्स काहीतरी. ठीक आहे, अच्छे से राहा. मला आला सुद्धा कोंडांची बरोबर 2 मिनिटं बोलेपर्यंत आला. 2 मिनिटं काय, कमीच वेळात आला. धन्यवाद आपका, धन्यवाद. मग डोकं का शेक केलं? काय पाहिजे बाळा तुला? इकडं बघ, क्या चाहिए? आज दादा चक्क माझ्या गुडघ्यावर माथा ठेवतोय. काय झालं बाळा तुला? तू कुछ नाराज है क्या पुत्र? हाय राम, चॅप्टर आहे, केसातला घाम पुसला माझ्या गुडघ्याला. तरी म्हणलं का डोकं टेकते माझ्या गुडघ्यावर येऊन, गद्धडा कुठला. द्या भाग गया वहा. फोंडजी 4 वाजले आता आणि तुम्ही कुठं जायचं नाव सुद्धा घेत नाही सुट्टी दिवशी. कुठं जायचं? कुठतरी चला, नवीन घरी तर आजकाल नकोच म्हणतात. पाणी वड्याला. पाणीमध्ये पाणी आलं. मग किती पाऊस पडला होता? हा, 2-3 दिवस पाऊस आहे ना, त्याच्यामुळं जाता नाही ना कदाचित. तिथे जाऊन काय करायचं? देखेंगे. पावसाला पाणी, पावसाला झाडाला तर पाणी मिळाले, लेकिन झाडांना तर बघायचंय मला. मेरी जान पुरी झाड नाही है. आता नाही, पाऊस येणार आहे बघ, तिकडे गाव आले. वनस्पतीमध्ये, झाडामध्ये पूर्ण माझा जीव आहे. सोसायटीचं काम काढले, हे ट्रिप होते ना. अच्छा, ते मेकॅनिकला बोलवते. आता सोसायटीचं काम करणार का? काय मग मी आता थोडा वेळ झोपते का? काय करू मग? सगळं काम तर झालेलं आहे. काम कर की घरात नाही? काय राहिलं ते काम? स्वयंपाक कर संध्याकाळचं. संध्याकाळ एवढं लोक 4 वाजता संध्याकाळ स्वयंपाक. लोक जेवायचं आणि काय करायचं? गप्पा मारत बसायचं. तुम्ही माझ्यावर गप्पा मारत नाही हो. मी जर नसेल ना, मी कुठे मैत्रिणीवर गेले ना, भाभींवर ती फिरायला, मग तर बसत नाही, माझ्यावर गप्पा नाही मारत. आणि घरात असले की फोन घेऊन बसत स्वतः, कॉड असते कानामध्ये, माझ्याशी बोलत नाहीत. बातम्या बघत असतो. बातम्या बघत असतो, रील्स बघत असतात. रील्स बातम्या फेसबुकवरच्या बातम्या कमी, रील्स जास्त बघतात. आता सांगा हे काय चाललंय बघा बरं. आता बातम्या बघतात, दिवसभर रील्स बघून बघून थकलेले आहेत. कोण म्हणलं? मी म्हणते. विचार कोणाला विचार? चिरंजीवाला विचार. आता 17 ते 25 तारखेला खूप पाऊस पडणार, ही बातमी कळाली. मग आता काय म्हणतो फोंडाजी, आता 20 ते 25 तारखेपर्यंत कुठं नको जायला. आणि नेमकं मला 19ला जायचंय, 20ला जायचंय. 20 तारखेला लग्न आहे माझ्या भावाच्या मुलाचं. पाऊस पडणार. आता म्हणतात की खूप पाऊस पडणार, नको कुठं जायला. मग मी जायचं नाही का? तुमची इच्छा आहे का? जा की. हा, जा. आणि पाऊस आणि बातम्या सांगतात की खूप धो पाऊस आहे, धो पाऊस आहे 4 दिवस. हा, मला मुद्दाम सांगतात की मी कुठे जाऊ नये म्हणून. आणि मी जवळ असले की म्हणतात. तुम्ही बघा 23 तारखेपर्यंत पाऊस किती पडतो बघू, देखेंगे. जोरदार पाऊस पडणार आहे. ठीक है, देखेंगे. मुझको तो जाना ही है मायके, तुम देखते रह जाइयो. आता मी गॅसवरती एका भांड्यामध्ये तेल उकळायला ठेवलेलं आहे. हे तेल थंड झाल्यानंतर माझ्या आईने आणलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे. बाहेरचं वातावरण सुद्धा अचानक बदललेलं आहे. आभाळ गच्च भरून आलेले आहेत. आता जोराचा पाऊस येईल. धन्यवाद. रखिये वही. फोंडेजीने हळद पण आणलेली आहे टेरेसवरून. ठेवा तिथेच. बाहेर जोराची हवा सुटलेली आहे आता आणि बारीक पाऊस सुद्धा येत आहे. अशोका झाड घुमत आहे, गेलं त्या साईडला, आता पुन्हा येईल. या अशोका झाडावरती गोकर्णाचा वेल गेलेला आहे आणि त्याला खूप सुंदर सुंदर फुलं सुद्धा आलेली आहेत. इथं सगळे बसलेले आहेत आणि एकदम चिंदी टॉपिक वर चर्चा चालू आहे. आणि बाहेर एकदम पाऊस चालू झालेला आहे. बघा एकदम थंडगार वातावरण प्लस पाऊसच पाऊस.
सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आता आणि तेल सुद्धा थंड झालेलं आहे. आता मी फोंडेजींना सांगणार आहे मसाल्यामध्ये तेल मिक्स करून द्या मला. आणि आत्ता फोंडेजी आणि मना वडापाव खात आहेत. खूप दिवसातून वडापाव खात आहेत फोंडेजी. मग वास खूप छान येतोय एक नंबर. नाही ना मी नाही खा सकते, म्हणजे नाही खाना बेटा. मी जवळजवळ 4 वर्ष झालं वडापाव नाही खाल्ला आणि समोसे पण नाही खाल्ले. पाणीपुरी क्वचित खाते मी. बाकी हे बेसनाचे पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ खूप कमी खाते कारण मला आमवत आहे, बॅन आहे माझ्यासाठी. हा मी पुण्यात राहते मग आणि वडापाव खाऊ शकत नाही. क्या कर सकते हो फोंडेजी, मी जास्त आयुर्वेदिक गोळ्याच खाल्लेत. तुम्ही एन्जॉय करा फोंडेजी वडापाव. मस्त मस्त. माझा मना सायंकाळची देवपूजा करत आहे आणि मी आता तुळशी पूजा करते. तुलसी श्री सखी श्री पापहरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. देवपूजा झाल्यानंतर फोंडेजी आता मसाल्यामध्ये तेल मिक्स करत आहेत. थोडं थोडं वाता फोंडेजी, आळं करा चांगलं. हांजी, तेल मिक्स करणं खूप अवघड काम आहे, हात दुखून येतात. आणि तशी मला बोललेली की तुला लागेल तशा मसाल्यामध्ये तेल टाक, पण मी आज सगळ्याच मसाल्यामध्ये तेल टाकत आहे, जे फोंडेजी टाकत आहेत. जाऊ दे, मग कंटाळा केला थोडा थोडा मसाल्यामध्ये तेल घालण्यापेक्षा म्हणलं एकदमच मसाल्यामध्ये तेल घालूया. हो रे, हा तुला लागेल तसं तुझं तेल वापरलं मसाला टाकून तू जास्त टिकणार ना. हो, पण मी दरवर्षी तर मसाल्यामध्ये तेल घालतेच, टिकतो मसाला आपला वर्षभर. इसीलिए मैंने बोला की एकदमच तेल टाकते, झंझटच नाही. आईने माझ्यासाठी 1 किलो गावरान मोहरी पण आणलेली आहे. आता ही मोहरी या डब्यामध्ये भरून ठेवते. बॉटल फुल भरलेली आहे. चला, ही कामं झालेली आहेत आज. फोंडेजी मसाल्यामध्ये तेल मिक्स करतात तोपर्यंत मी आता स्वयंपाक करून घेते. आणि आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.